वळूया पुढच्या बातमीकडे। बातमी आहे भुजबळांनी केलेल्या मोठ्या दाव्याची। मला गोळी मारली जाईल असा पोलिसांचा रिपोर्ट असल्याचा मोठा दावा मंत्री छगन भुजबळ यांनी केलाय। विधानसभेमध्ये रिपोर्ट दाखवत छगन भुजबळांनी हा दावा केलाय। आता याचा कोणी निषेध करणार नाही का असा सवालही सभागृहात भुजबळांनी उपस्थित केला। तर केसेसमधून बाहेर पडण्यासाठी भुजबळ खोटं बोलतायत असा पलटवार जरांगे पाटलांनी केलाय। तिकडे विधान परिषदेमध्ये दरेकरांनी जरांगे यांच्यावर हल्लाबोल केलेला आहे। तुमच्याकडे बघू, तुमच्या छाताडावर बसू, ही कोणती भाषा? गर्दीवर स्वार होऊन वाटेल ते तुम्ही बोलणार का असं म्हणत प्रवीण दरेकरांनी जरांगेंना सवाल केलाय। प्रकाश सोळंकेचं झालं, संदीप क्षीरसागरचं झालं, कोण जायला तयार नाही। आमचं सुद्धा होईल, कोणी यावं अशी अपेक्षा नाही। जे काय व्हायचं ते होईल। पण अध्यक्ष महोदय, त्याच्या पुढे कालपासून मी सकाळी उठलो आणि पाहिलं, अरे पोलीस का वाढवता रे? कशाच काय झाली गडबड, काय झाली? साहित्यावरून इनपुट आलेला आहे की भुजबळाला गोळी मारली जाईल। पोलिसांचा रिपोर्ट, पोलीस मारा, हरकत नाही, मला तयार आहे अध्यक्ष महोदय। परंतु अध्यक्ष महोदय, मला म्हणायचं हेच की हे जे आपलं चाललेलं आहे, मराठा आरक्षणाला माझा विरोध नाही, त्यांना वेगळं आरक्षण द्या, ही झुंडशाही थांबवा। तू मंत्री आहे, तू जरा चांगलं बोल। गोरगरीब मराठ्यांबद्दल राग व्यक्त करू नको, गोरगरीब मराठ्यांबद्दल तू विषारी भाषा बोलू नको। आम्ही बोलतो ओबीसी बांधवांबद्दल, तुझ्या बोलतो आणि बोलणार सुद्धा आयुष्यभर तुझ्याबद्दल। तुला सुट्टीच नाही। हा, तुला कायला गोळीन घुळीन कायला तू काही ते काय करायला लागलं? देवेंद्र फडणवीस साहेब हेच लक्षात आहे ना, की असंच बोलून माया जीवाला धोका आहे, मायाला अमकच आहे, मायाला तमकच आहे, मला अमुक होणार आहे म्हणून ते केशीतून बाहेर पडायला लागले। उगाच धवशीत आहे त्यांना दे घेणं देणं, आणि ते सुद्धा त्याला भीत आहेत। सरकार सुद्धा त्याला भ्यायला लागले। मी म्हणलं ना तुम्हाला, त्याचं जसं जसं आभळीन ना तसं तसं डोकं फिरत आहे। हा, ते बधीर झालेलं आहे। ते काय बोलणं आणि काय नाही त्याला काही कळाना। त्याचं झालंय वय, त्याला काय खाल्ल्याला पचा नाही वाटतं। ते बधीर सारखं बोलू नये एवढ्या मोठ्या मंत्र्यांनी, हेच म्हणणं आहे। मग आमचं गर्दी झाली म्हणजे ती माझ्यामुळे झाली अशा भ्रमात जर कोण असेल तर सभापती महोदय, ती गर्दी मराठा समाजाच्या भावनांची आहे, प्रश्नांची आहे। गर्दीवर स्वार तुम्ही त्या ठिकाणी होऊन वाटेल ते बोलणार। त्या ठिकाणी देवेंद्र फडणवीसला तुला कोणत्या सरकारची फूस आहे? तुमचं सर्व बाहेर काढू, छाताडावर बसू, कुठली भाषा? आंदोलन सभापती महोदय झाली नाहीत का या राज्यात? आणि वरती त्या ठिकाणी सांगायचं, आमच्या नेत्याला सल्ला द्यायचा, भाजपा तुमच्यामुळे संपायला लागली आहे। प्रवीण दरेकरांचं जे मी भाषण ऐकत होतो त्याच्यातनं साधारण एक कार्यकर्ता म्हणून मला जे काही ध्वनीत होते त्याच्यामध्ये कोणतरी कोणाचा हिशोब चुकता करायला बसलेला आहे असं मला दिसतंय। आता कोण कोणाचा हिशोब कसा चुकता करणार आहे याच्या माध्यमातून ते कदाचित ती मॅच 24 तारखेपासून चालू होईल। हा, तर आता हा विषय तिथपर्यंत आलेला आहे। आमची सरकारकडनं हीच अपेक्षा आहे की तुम्ही स्पष्ट भूमिका घ्या। दादांना तर मला वाटतं अध्यक्ष केलेला आहे, पण दादा या प्रकरणात कधी दिसलेलेच नाहीयेत। त्यांना कोण विचारतंय की नाही? समितीचे अध्यक्ष आहेत, एकदाही दादांचा इंटरव्ह्यू मी नीट बघितलेला नाहीये टीव्हीवरती की ही आमची भूमिका आहे। भूमिका मांडताय कोण? प्रसाद लाड। कुठे गेले ते? बोला, भूमिका मांडताय कोण? नितेश राणे। अरे कोण तुमचे स्पोक पर्सन? आता सुद्धा भुजबळ साहेबांचं भाषण, ते गेले तर बाहेर येतील, ते आल्याशिवाय राहणार नाहीत। फक्त एकांगी भाषण जर कोणाचं झालं असेल तर ते भुजबळ साहेबांचं झालं। नाव घेऊन सांगतो मी, एकांगी भाषण, तुलनात्मक भाषण। या समाजाला काय मिळालं, त्या समाजाला काय मिळालं, ह्यांना एवढं मिळालं, मग ह्यांना का नाही मिळत, मग ह्यांना द्या, हे माझी मागणी आहे। कोणाकडे मागणी मागताय तुम्ही? मागणी कोणाकडे मागताय तुम्ही? सरकारमध्ये, आम्ही विरोधी पक्षामध्ये, आमच्याकडे मागणी मागताय, आमच्याकडे मागणी मागताय। अरे तुम्ही सरकारमध्ये आयुष्यभर जवळ तुम्ही सरकारमध्ये आहात का? हा पराभव कोणाचा आहे?